तयार झालंय आपलं अप्रतिम चवीचं सुकटाचं सुकं. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. चपातीसोबतही छान लागतं. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज रात्रीच्या जेवणासाठी मी बनवणार आहे जवळा. याला सुकटही म्हटलं जातं. हा मच्छीचा प्रकार आहे. हे बघा, हे असं असतं. हे वाळवल्यानंतर असं तयार होतं. ओलं असतं ते वाळवून घेतात आणि हे याला सुकट बोललं जातं आमच्याकडे. तर आता आपण सुकं सुकट बनवणार आहोत. सुकं सुकट बनवण्यासाठी इकडे मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. 10-15 पाकळ्या लसूण ठेचून घेतला आहे. टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे. आपल्याला आणखीन मसाले लागणार आहेत. हळद, हिंग, तिखट, मीठ लागेल आणि तेल लागेल फोडणीसाठी. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल घालून तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण सुकट बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा घालूया कांदा, लगेच घालूया लसूण. कांदा आणि लसूण छान तळून घेऊया. छान लालसर तळून घ्यायचा. सतत हलवत राहायचं, कांदा करपवू द्यायचा नाही. तर आपण आता छानपैकी कांदा आणि लसूण तळून घेऊया. कांदा तळून झालाय. आता घालते हळद, मिक्स करून घेऊया. तिखट नंतर घालते मी टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा. गरम मसाला, धना जिरा पावडर, थोडंसं पाणी घातलंय. आता आपण टोमॅटो झाकण ठेवून मऊ करून घेऊया. टोमॅटो मऊ झालाय. आता घालते मी खोबऱ्याचा 1 चमचा खीस, छोटा चमचा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आता घालूया धुवून घेतलेलं सुकट. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्यामधले खडे माती निघून जातात. तर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ते टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. घालूया कोथिंबीर. अर्धा कप पाणी घालूया आणि झाकण ठेवून 7 मिनिटं शिजवून घेऊया. जवळा आहे, लगेच शिजतो. तयार झालंय आपलं सुकटाचं सुकं. चवीला खूप छान लागतं. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. नक्की बनवा आणि करून खावा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.